धीरज आणि त्याला साथ देईल सोनू चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सरकली आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती भोकरपाडा टीम कडनं तिथे गोलंदाज येईल रितेश हा गोलंदाज. पहिलं मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक हाताळेल रितेश, ज्यानं मागच्या मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी साकारली होती. खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि त्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता तो रितेश. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती, तर त्याला समोर स्ट्रायकर इनला फलंदाज आपण पाहतोय जिथे धीरज म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर इनला सोनू चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट करण्याच्या उद्देशानं उतरलेली ही दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंपायर स्क्रीन सिग्नल मॅच ऑन. इथे मात्र पहिल्या इनिंगला होईल सुरुवात आणि पहिल्या इनिंगचा पहिला बॉल त्या ठिकाणी फेकेल रितेश हा गोलंदाज. 4 षटका आणि 4 षटकामध्ये कितपर्यंत धावांची मजल मारली जाईल. मागची मॅच आपण पाहिली 69 धावांचं टार्गेट होतं आणि ते जवळपास त्याच्या जवळ त्या ठिकाणी गेले होते, चेस करण्याच्या उंबरठ्यावरती होते. मात्र अंतिम क्षणामध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि तिथून तो सामना पराभूत व्हावा लागला होता सुडगाव टीमला. मात्र इथून आपण पाहतोय पहिलाच बॉल बॉडीचा वेध घेणारा हा चेंडू होता. इथून पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि या एका धावेनं सुरुवात झाली इनिंगला ती फलंदाजी करणाऱ्या I11 ओवे टीमची. फलंदाज स्ट्रायकर इनला यावेळेस आपण पाहतोय सोनू चौधरी, ज्यानं आतापर्यंत जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये आपण चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहिली होती. मात्र इथून फलंदाजी मध्ये कशा रीतीनं फलंदाजी करतील आणि कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहायचं. नेक्स्ट बॉल यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. इट इज वाईड बॉल कॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. 2 धावा गुणतालिकेवरती लागतील. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी साकारली होती रितेशनं त्याच्याकडनं तीच अपेक्षा असेल याही मॅच मध्ये आणि चांगली गोलंदाजी करेल का हा प्रश्न मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे असेल. मात्र 2 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत आपण पाहतो 1 लीगल बॉल फेकला गेलाय रितेशच्या माध्यमातून. तोच पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील का. मात्र सेफ लँडिंग आणि इथे मात्र 1 धाव त्या ठिकाणी मिळते. या एका धावीच्या मदतीनं संघाची टोटल धावा धावफलकावरती जातील त्या 3 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. संत सावध सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ओवे टीमचा विचार केला तर गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. पहिल्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. आपण टीमला मात्र फक्त 17 धावेवरती रोखलं होतं आणि इथून मात्र फलंदाजी मध्ये त्या ठिकाणी कशा रीतीने फलंदाजी करतील आणि दुसऱ्या 17 मध्ये त्या ठिकाणी कुठलं टार्गेट त्या ठिकाणी डिफेंड करावं लागेल हे देखील पाहायचं. यावेळेस मात्र एज घेऊन चेंडू एस्टांच्या मागे जातं. चांगलं त्या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळालं. मात्र तत्पूर्वी 1 धाव त्या ठिकाणी मिळते. या एका धावेच्या मदतीनं संघ हलवारपणे पुढे जातोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते ते 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक आहे आणि या मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असताना यावेळेस मात्र चांगली फलंदाजी होणं अपेक्षित आहे. मात्र त्या पद्धतीची फलंदाजी होत नाहीये. मात्र दर्जेदार गोलंदाजीचं त्या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रितेश दाखवत असताना आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू त्या ठिकाणी भन्नाट वेगानं पूर्णपणे विट केलाय फलंदाजाला. सरळ रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. आणखीन एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज रितेश मात्र कमालीचं षटक हाताळतोय. मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथून मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे पूर्णतः रोखून ठेवले फलंदाजी करणाऱ्या ओवे टीमला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक आलाय आणि इथून आपल्याला पाहायचंय 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत. मात्र पंचांचा निर्णय त्या ठिकाणी आमच्यापर्यंत जरूर येईल. चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषा पलीकडे येतोय. या मॅच मधला पहिला चौकार. इथे मात्र संघर्षमय चौकार आला. पहिल्या 4 बॉलवरती थांबून ठेवलं होतं फलंदाजांना. मात्र त्यानंतर जसा रडार मध्ये चेंडू आला तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला. फलंदाज होते यावेळेस सोनू चौधरीच्या बॅट मधना हा चौकार आपण पाहिलाय. टोटल धावा धावफलकावरती 8. पुन्हा एकदा गोलंदाज रितेश.
जसं त्या ठिकाणी चौकार आला तशी त्या ठिकाणी लाईन मात्र विस्कळीत झाली आहे आणि पंच आम्हाला कळवतात की हा चेंडू वाईड आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यात आणि या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते बिनगडी बाद असताना 9 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकातला एखाद चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाज रितेश. यावेळेस चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू, एज घेऊन त्या ठिकाणी यष्टांच्या मागे चेंडू जातोय. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव आली. या एका धावेच्या मदतीनं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे प्रथम फलंदाजी करत असताना 10 धावा गुणतालिकेवरती I11 ओवे टीम. पहिलं षटक संपलं जिथे मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या, एक चौकार वगळता. चांगली गोलंदाजी झाली, नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी झाली आणि त्याचा परिणाम आपण पाहिला. फलंदाजांना रोखण्यामध्ये यश आलं गोलंदाज रितेशला. चांगली फलंदाजी होणं अपेक्षित असेल या षटकामध्ये, कारण इथून जर विचार केला धावफलकावरती जर 40 ते 45 धावा लावल्या तर निश्चितपणे तुम्हाला एक फायटिंग स्कोर उभा करता येईल आणि तो त्या ठिकाणी प्रयत्न इथून करावा लागेल. कारण इथून जर विचार केला आपण भोकरपाडा टीमचा तर भोकरपाडा टीमकडे देखील चांगली फलंदाजी लाईनअप तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला मात्र चांगली धावगती राखणं गरजेचं आहे. चांगल्या धावा त्या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. एक चांगलं आव्हान त्या ठिकाणी उभं करावं लागेल तर त्या मॅचमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकेल. कारण इथून जिंकणारा संघ थेट सुपर 12 साठी क्वालिफाय होईल आणि इथून मात्र त्या लढतीमध्ये कुणाचा विजय होईल हे मात्र तुम्हाला पाहायचं आहे. कारण एकीकडे भोकरपाडा संघ आहे तर दुसरीकडे तुम्हाला ओबे संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मात्र जीवाच्या अकांतानं प्रयत्न करतायत. दोन्ही संघ मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेसचा पहिलाच बॉल गॅप मध्ये ढकललाय सरळ साइड स्क्रीनच्या वरतून. यावेळेस एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. पहिल्याच बॉल वरती दिलाय तडाखा, येतोय हा चौकार. पाटील जसा आला पहिल्याच बॉल वरती तडाखा दाखवला फलंदाज सोनू चौधरी आणि त्याच्या बॅट मधनं हा आलेला दुसरा चौकार आपण पाहतोय. यावेळेस थोडंसं प्रेशर आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. इट्स अ वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 15 रन्स 15 धावा गुणतालिकेवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 10 धावा आणि त्यानंतरच्या या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केलाय. सरळ बॅटचा फटका आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठी निघाले आणि इथून मात्र 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 17 रन्स 17 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. ज्या धावगतीचं आपण चर्चा केली होती, ज्या टार्गेटचं आपण चर्चा केली होती, किमान 40 ते 45 धावा जमवणं गरजेचं आहे आणि किंबहुना त्याहीपेक्षा जास्त धावसंख्या त्या ठिकाणी उभारणं गरजेचं असताना चांगली फलंदाजी या षटकामध्ये करणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीची सुरुवात या ओव्हरमध्ये केली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि इथून मात्र विकेट नंबर 1 गोज. यावेळेस फलंदाज होईल बाद. लागेल पहिला हादरा ओवे टीमला. मात्र फलंदाज बाद झाला, ज्यानं चांगली फलंदाजी दाखवली होती, ज्याच्या बॅटमधनं आपण चांगले स्ट्रोक पाहत होतो. तोच फलंदाज मात्र माघारी परत असताना सोनू चौधरीला आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश फोफे हा फलंदाज यावेळेस स्ट्रायकरीला तुम्हाला पाहायला. आकाश भोईर हा फलंदाज त्या ठिकाणी स्ट्रायकरीला पाहायला मिळेल. 17 धावा गुणतालिकेवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रणित पाटील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून जाणारे चेंडू आहे. फंच इशारा करतायत इट इज वाईड बॉल. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक त्या ठिकाणी वाईड बॉल पाहायला मिळते. एक धाव त्या ठिकाणी ऍड होते. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना 18 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय.
थोडंसं प्रेशरमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे फलंदाजी झाली आहे, मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतात, जिथपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील दुसऱ्या धाबेसाठी लगेच निघाल्या आणि इथून मात्र 2 धाबा सहजरित्या कंप्लीट देखील होताना आपण पाहतोय. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत प्रणितचा विचार केला तर प्रणितनं देखील 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. त्या प्रणितला एक महत्त्वपूर्ण सफलता निश्चितपणे मिळाली होती, जिथे सोनू चौधरीला त्यानं बाद केलं आणि त्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर बिल्ड झालंय फलंदाजी करणाऱ्या टीम वरती. इथून मात्र सरळ बॅटचा फटका, यावेळेस मात्र थोडंसं मिसजस्ट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं आणि इथून मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाची. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे, येईल या बॉलवरती हा चौकार. दुसरीचा त्या ठिकाणी प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी चांगला बॅकअप पाहायला मिळाला. त्याचा परिणाम मात्र एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं एंड ऑफ द सेकंड ओव्हर दुसरं षटक इथे संपलं आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरी जिथे प्रथम फलंदाजी करणारा I11 ओबे संघ जाऊन पोहोचलाय. एक फलंदाज बाद 25 धावा. दोन षटकामध्ये 25 धावा आतापर्यंत आपण पाहतोय, जिथे I11 ओबे संघ त्या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि इथून मात्र पाहायचं अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत त्या ठिकाणी मजल मारली जाईल आणि कुठलं टार्गेट या ठिकाणी सेट केले जाईल त्या भोकरबाडा टीमच्या समोर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 10 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा जरूर आल्या. मात्र इथून येणाऱ्या 2 षटकामध्ये कुठपर्यंतची मजल मारली जाईल आणि कुठलं टार्गेट त्या ठिकाणी सेट होईल हे देखील पाहायचं आहे. नवीन गोलंदाजी त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आदी पाटील हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. भोकरबाडा टीमचा मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी साकारली होती आदी पाटीलनं. तोच आदी पाटील पुन्हा एकदा त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे तिसऱ्या षटकाची. इथून अजून 2 षटकांचा खेळ बाकी असताना आदी पाटील यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय आकाश भोईर. 25 धावा गुणतालिकेवरती गोलंदाज सज्ज झालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस कार्पेटच्या आधारे चेंडू झालाय कव्हर पॉईंट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक वेगाने आले, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी रिस्क उठवली जाते आणि सहजरित्या त्या 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. या 2 धावेनं संघ पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. एक फलंदाज जरूर बाद झालाय, मात्र त्यानंतर आपल्या डावाला सावरण्याचं काम केलंय त्या आकाश भोईर आणि त्याला साथ देणारा फलंदाज आपण धीरज म्हात्रेला पाहतोय. या 2 फलंदाजांना मात्र या इनिंगला सावरण्याचं काम केलंय. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय, कारण त्यांना माहिती या मॅच मध्ये त्या ठिकाणी चांगली धावगती राखणं, चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. कारण इथून जिंकलात तर निश्चितपणे सुपर 12 चा त्या ठिकाणी प्रवास होईल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी इथे करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे ते डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. या एका धावेनं संघ पुढे सरकला. संघाची टोटल पोहोचली 28 या धावसंख्येवरती. एकेरी दुहेरीनं धावफलक खालती ठेवण्याचं काम मात्र या 2 फलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. जसं त्या ठिकाणी एखादा खराब बॉल येईल त्याच्यावरती निश्चितपणे मोठा प्रहार केला जाईल आणि तोच प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांचा होतोय की जसं त्या ठिकाणी एखादा खराब चेंडू येईल त्याच्यावरती आपण प्रहार करू. मात्र जिथपर्यंत चांगले चेंडू फेकले जात आहेत त्यांना मात्र सन्मान देण्याचं काम या दोन्ही फलंदाजाकडनं होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे लाऊडली अपील होती. मात्र इथून आपल्याला पाहायचंय पंचांचा निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे येतोय की हा डॉट बॉल आहे. तर चला या ठिकाणी निश्चितपणे एक क्वालिफाईड फंच तुम्हाला पाहायला मिळतील. सँडी फालकर सर, त्याचबरोबर सुधीर पाटील सर, या दोन्ही पंचांचं देखील खूप खूप त्या ठिकाणी आपण कौतुक करूया. खूप चांगले या स्पर्धेसाठी योगदान त्यांच्या माध्यमातून लाभलंय. प्रशांत फडके सर देखील चांगलं त्या ठिकाणी योगदान या तिन्ही पंचांचं या स्पर्धेसाठी आज आपण पाहतोय. ही पहिली डे नाईट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेतलं आणि एक चांगलं त्या ठिकाणी योगदान प्रत्येक त्या ठिकाणी मान्यवरांचं देखील राहिलं आणि तितकंच त्या ठिकाणी मेहनत आमच्या पंचांनी देखील घेतली. पुन्हा एकदा गोलंदाज आदी. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे,
स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय येईल यावेळेस. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल हा चौकार. बत्तीस धावा गुणतालिकेवरती या चौकारानं निश्चितपणे नवसंजीवनी दिली आहे फलंदाजी करणाऱ्या I11 ओवे टीमला. जिथे तिसरं षटक त्या ठिकाणी प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना इथे मात्र हा चौकार आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली होती, मात्र एक खराब चेंडू आणि त्याची प्रतीक्षा केली आहे फलंदाजानं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वारंवार त्या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज. जिथे धीरज म्हात्रेला आपण पाहतोय सलामीवीराच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आलाय आणि इथून मात्र अजून मैदानामध्ये जरूर आहे, मात्र त्याच्याकडनं एक चौकार आपण पाहिलाय. टोटल धावा आपण पाहतोय 32 धावा गुणतालिकेवरती. खेळाचा आपण पूर्वार्ध पाहतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये यावेळेस मात्र फलंदाजी करणारा ओवे संघ जाऊन पोहोचलाय तो 32 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज आधी. यावेळेस देखील पाहतोय वेगवान चेंडूची सफर आणि यावेळेस सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव बॉलची सांगता आणि इथून मात्र षटक क्रमांक 3 संपलाय. टोटल धावा एक फलंदाज बाद 32 धावा गुणतालिकेवरती I11 ओवे संघ. मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय मंदार साहसे. मंदार साहसे मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी यानं साकारली होती. शेवटचं ओव्हर त्या ठिकाणी हाताळलं आणि इथे देखील तीच जबाबदारी संघनायकानं दिली आहे आणि इथून मात्र मंदार शेवटचे ओव्हर फेकण्यासाठी सज्ज होतोय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरमध्ये मंदारवरती जबाबदारी दिली आहे, तर इथून मात्र आपण विचार केला तर ओवे टीमसाठी या दोन फलंदाजावरती खूप साऱ्या अपेक्षा असतील. जिथे आकाश भोईर आणि धीरज म्हात्रे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळते. 32 धावा झाल्यात आणि इथून मात्र 6 बॉल आहेत आणि या 6 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक या ठिकाणी येतील का आणि एक चांगला फाईट बॅक त्या ठिकाणी स्कोर त्या ठिकाणी उभा केला जाईल का हे देखील पाहायचं आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी लोअर फुल टॉस होता. कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी मोठा स्ट्रोक आला नाही. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. तर चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे असेल खानाव संघ आणि त्यांना फाईट करेल ब्राह्मण करवले संघ. तर दोन्ही संघाच्या संघाने लगेच त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. ब्राह्मण करवल्या आणि त्यांना फाईट करणारा आपण पाहतोय खानाव संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी पहिला कॉल आहे, लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. इथून मात्र आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, प्रयत्न मात्र फसलाय आणि इथून लॉंग ऑफ कडे झेल देऊन बसलाय आणि फलंदाज होईल बाद. परतेल माघारी धीरज बॅक टू द पवेलियन. आणि ब्राह्मण करवले संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना लगेचच रिपोर्ट करायचं, लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा. इथे आपण पाहतोय मॅच ओवे आणि भोकरपाडा या दोन टीम मध्ये आतापर्यंतचा जर प्रवास पाहिला 3.2 ओव्हरचे त्या ठिकाणी खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल धावा लागल्या 33. 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही 4 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. या 4 बॉलमध्ये त्या ठिकाणी कशा रीतीने खेळ होईल हे देखील पाहायचे. फलंदाज विवेक म्हात्रे स्ट्रायकरला आपण पाहतोय. टोटल धावा 33. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
यावेळेस फुलटॉस होता, फुलटॉसला मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय. मिड विकेट सीमा रेषा पलीकडे येईल पहिल्या बॉलवरती विवेकच्या बॅटमधून आला हा षटकार. इथून मात्र आपण पाहतोय षटकार आलाय आणि षटकारानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंग भरलेत. टोटल धावेचा विचार केला जिथे 39 धावा गुणतालिकेवरती लागल्या गेल्यात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. जे प्रेशर त्या ठिकाणी बिल्ड झालं होतं फलंदाजांवरती ते रिलीज करण्याचं काम या स्ट्रोकनं केलं. जिथे विवेकच्या बॅटमधनं आलेला षटकार आपण पाहिलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि इथून मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये लागलेला आणखीन एक हादरा आणखीन एक फलंदाज बाद झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. टार्गेट सेट करायचं आहे आणि इथून मात्र 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सरकलाय. जिथे ऋतिक भोईर हा फलंदाज त्या ठिकाणी स्ट्रायकर असेल. मात्र गोलंदाजानं चांगला कमबॅक दाखवलाय. मागच्या बॉलवरती षटकार जरूर आला मात्र त्यानंतर चांगला कमबॅक दाखवला. लेंथमध्ये थोड्या ठिकाणी परिवर्तन केलं आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला. एक विकेट त्या ठिकाणी मिळाली गोलंदाज मंदारला आणि इथून आपण पाहतो 39 या धावसंख्येवरती स्थिरावलेली धावसंख्या जिथे I11 ओव्हे टीमची आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगला चेंडू आहे. वेगाने चेंडू त्या ठिकाणी फेकलाय. कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी निश्चितपणे धाव मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉलची सांगता कमालीची ओव्हर त्या ठिकाणी हाताळतोय. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करायची होती आणि त्या स्लॉग ओव्हरमध्ये कशा रीतीनं गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक षटकार वगळला तर त्यानंतरची गोलंदाजी खूप सुरेख राहिली आहे आणि इथून आपण पाहतो आतापर्यंत फक्त 7 धावा त्यानं खर्च केल्यात. तोच गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा बॉल. ओहो काय चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू क्लीन बोल्ट आणि इथून मात्र इनिंग होते समाप्त. धावपलकावरती धावा लागतील 39 आणि 40 धावेचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल दुसऱ्या सत्रामध्ये ते भोकरपाडा टीमला. तर विनंती करतोय ब्राह्मण करवले संघाचा संघनायक आणि खानोळ संघाचा संघनायक लगेचच आपण नाणेफेकीसाठी या. इथे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपल्यासोबत जोडले जातील या ठिकाणी सुनील सर. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल जिथे 2 संघामध्ये खानाव आणि ब्राह्मण करवल्या या 2 टीम मध्ये तुम्हाला सेकंड राऊंडची दुसरी मॅच पाहायला मिळेल. येस ओव्हर टू सुनील सर. टॉस केला जातो आहे. खरं तर दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना कॉल हेड आणि टॉस जिंकला बाउंड्री काय याही वेळेला त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. थोडंच वेळात ते बोलत आहेत की आम्ही सांगू. आपण बघता अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा लाजवाब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 जिथे मात्र हा क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटची जत्रा क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो या चिंचवली गावामध्ये. श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली करांचं हे अतिशय सुरेख आयोजन सध्या आपण पाहता.
चला तुम्हाला घाई करावी लागेल. इथे जर का आपण बघितलं तर 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये तर 40 धाब्यांची गरज आहे. धन्यवाद कैलास सर यांचा अतिशय सुरेख आवाज आपल्याला खरं तर ऐकायला मिळाला या स्पर्धेच्या अनुषंगाने. आज कमेंट बॉक्समध्ये जर का आपण बघितलं तर महागुरु एम डी सर देखील आपल्याला पाहायला मिळाले. याच गावचा अर्थात चिंचवली गावचा एक गोड आवाज आकाश शेळके सरांना देखील आपण बघतो. त्यानंतर कैलास सर त्यांना देखील आपण समालोचकांच्या भूमिकेमध्ये पाहिलं. एक जबरदस्त समालोचन त्यांचं देखील आपल्याला ऐकायला मिळतं पंचांच्या भूमिकेमध्ये. सुधीर पाटील सर, प्रशांत फडके सर, सँडी पालकर सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आमची वर्ल्ड टेनिस क्रिकेटची लाईव्हची टीम पूर्वेश शेळके आणि राहुल दादा उल्वेकर यांची ही संपूर्ण टीम. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये अश्विन भोपी, सागर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचं देखील जितकं कौतुक करू तितकं कमीच. दुसरा डावाला इथून मात्र खरं तर सुरुवात होती. पहिल्या बॉलवरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो. एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा खरं तर आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्कवरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. परत तयार. ओ वेग, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. या वेगाचं प्रतिउत्तर खरं तर बॅटरकडे नव्हतं आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग या गोलंदाजाने खरं तर धारण केला होता. पुढचा बॉल तयार. यावेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल पंचांनी हेरलाय आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा. एक्स्ट्रा धाव आता टीमच्या स्कोरवरती जोडली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्कवरती. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. खरं तर जागृती स्पोर्टचे सर्वा जागृती स्पोर्टचे खरं तर ओनर राहुल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर त्यांचा देखील आपण गुणगौरव करणारच आहोत. हे षटक संपल्यानंतर त्यांच्या देखील संघाने एक सामना जिंकलेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्कवरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील आपण पाहू शकाल विकेट काढण्याचा प्रयत्न जरूर दाखवला फलंदाजाने. परंतु पहा गोलंदाजाने किती सुंदर गोलंदाजी दाखवलेली आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पहिला गोलंदाज म्हणजे संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जाते. आणि पहा विवेक मात्रे जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉल आत्तापर्यंत त्याने रिलीज केले आणि फक्त 4च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. या वेळेला पहा ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आणि पंच दोन्ही हात समांतर करतात. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडली जाते. 5 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 20 बॉलमध्ये 35 करायच्या आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. ओ इथे पहा फिल्डर त्या रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि स्क्वेअरलेगचे अंपायर कळवतात की इट्स अ नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट. यापुढील चेंडू असणारा फ्री हिट. पाहूया आता फ्री हिटच्या बॉलवरती काय घडणार. बॅटर जर का आपण बघितलं तर खुला फटका आता मारू शकतो. पाहूया मोठा फटका येईल का. खरं तर या मागच्या बॉलवरती नो बॉलवरती एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या गेल्या. बोला तयार. यावेळेला फ्रीटच्या बॉलवरती अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बाबा 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 खौरा मोठा यो छक्का. 6 धावा षटकार ठोक.
13 धावा धावफलकावरती. आता 19 बॉलमध्ये 27 करायच्यात. या षटकातील शेवटचा बॉल. सुरुवातीला चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तदनंतर आता मार बसला या गोलंदाजाला. यावेळेला देखील लाईन अँड लेंथ चांगली आपल्याला पाहायला मिळाली. कानाजवळून या बॉलची पेचिंग झाली आणि बॅट्समनला खरं तर जागते रहोचा इशारा इथून मात्र दिला. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो या राहुल दादा. खरं तर जागृती स्पोर्ट्स सर्व ओनर आहेत आणि त्यांना खरं तर या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आयोजकांच्या भूमिकेमध्ये ज्यांचं मात्र अवस्थानी नाव आहे ते अंकुशदादा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन खरं तर सन्मानित करतो. अभिनंदन राहुल दादा. बॉल प्लॅट भरपूर चांगला खेळ आपण दाखवलात आणि खरं तर राहुल दादा यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करतो. मायची उपदार शाह प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना खरं तर आम्ही सन्मानित करतो आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देखील देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतो. थँक्यू सो मच. जेव्हा मॅचकडे येणाऱ्या बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये आता 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा. 27 धावा 18 चेंडू. या बळीला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर सरळ हा बॉल विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आल्यानंतर उभे टीमचे पाठीराखे खऱ्या अर्थानं जल्लोष करतात, परंतु मोठे फटके आल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पाठीराखे जल्लोष करतात. हे बॅटर रंगलंय. या वेळेला पहा लाईन चांगली, टप्पा चांगला. आता जर का आपण बघितलं तर या फलंदाजाला नॉशाकिंगचा बॅटर जवळ येऊन खान मंत्र देतोय की तुला या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करायची, आपल्या गावाला खरं तर जिंकून द्यायचं, त्याकरिता तुला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बोकरपाडा विरुद्ध I11 उभे असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे खूप चांगला झेल पकडलाय. विकेटचं पतन. बॅट्समन बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला. ठोक. खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला जीत भोईर यांचा. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो. नंबर 3 मध्ये त्यांना खरं तर बॅटिंग करण्यासाठी दाखल केलं. दीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येतात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. या षटकातील बॉल तयार. यावेळीचा हा बॉल फिरून मारलाय. दे घुमा के बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावा षटकार. पहिला बॉल फेस करत असताना सर वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये खरं तर स्वतःच वैयक्तिक अकाउंट या खेळाडूने ओपन केलं. दीप पाटील पाटलाचा पोर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा जलवा दाखवत असताना 19 धावा धावफलकावरती. समीकरण 14 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. 14 चेंडू विजयासाठी 21 धावा. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा धीरज. धीरजचा बॉल षटकाराचं प्रत्युत्तर विकेटनं दिलंय. क्लीन बॉल. काय वेग होता. बॅट्समन झाला बाद. दांडी गोल. ठोक.
आणि 13 बॉलमध्ये आता 21 धावांची गरज आहे. 13 चेंडू 21 धावा, 21 धावा, 13 चेंडू. नवीन फलंदाज नंबर 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रितेश आगिवले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पाहूया रितेश आगिवलेच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीने फलंदाजी केली जाणार. गोलंदाज देखील तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. ओह, या बळीला पहा, बॉल रिलीज करण्यानंतर गंटिंग साऊंड देखील आपल्याला ऐकायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 19 धावा अब तक आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया येणारे बॉल 12 आणि धावा करायच्या आहेत 21. ऐकूया डीजे मास्टर. बारा चेंडू 21 धावा, 21 धावा, 12 चेंडू. श्रीराम 11 चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2025, जिथे खऱ्या अर्थाने या ग्रामस्थांचा भरपूर चांगले योगदान आम्हाला या स्पर्धेच्या अनुषंगाने मिळालेलं आहे. आणि त्यांच्याच जर का आपण बघितलं तर मेहनती खातीर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 का आयोजन अतिशय दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 1,11,111 पहिलं पारितोषिक स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे पहा, त्या रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय. खूप चांगला झेल पकडला, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 चले जावचा इशारा या फलंदाजाला दिलाय. बॅट्समन होतोय बाद ठोक. बॅट्समन बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तू चल मी तो आया, तू पुढे चल मी लगेच पाठीमागून येतोय, अशी परिस्थिती सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या बॅटरला चांगला खेळ इथून मात्र दाखवावा लागेल. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये आता 21 धाव्यांची गरज आहे. 11 मध्ये 21 करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण पाटील. या वेळेला फटका अप्रतिम आहे. वाव, काय फटका सजवलाय. समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल, अनबिलेबल, संघर्षाचा शंखनाद करणारा अतिशय देखणा फटका. धावा, षटकार. दहा बॉल मध्ये आता 15 धाव्यांची गरज आहे. 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. करण पाटील पहा, आल्या बरोबरच आक्रमकतेचं रूप त्याने खरं तर धाडस केलं. 10 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि या बॉलवरती फक्त एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती बदल. 9 चेंडू विजयासाठी 14 धावा. 14 धावा 9 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार. 9 बॉल धावा करायच्या आहेत 14. 9 बॉल मध्ये आता 14 धाव्यांची गरज आहे. 14 धावा 9 चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. षटकार आल्यानंतर खूप चांगला बॉल खरं तर या गोलंदाजाने हाताळला. सोनू चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर, परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच सोडली की मॅच सोडली. येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती.
कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. समीकरण पहा, 8 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा, 13 धावा, 8 चेंडू. आता स्ट्रायकिंग इनला उभा आहे करण पाटील. त्यावेळेला देखील पहा इथे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. टन टनाटन टन टन टारा. 8 गेंदे 12. 8 बॉल मध्ये आता विजयासाठी 12 धाब्यांची गरज आहे. काय घडतंय, पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला बॅटची कडा फिल्डर बॉलच्या मागे. इथे घडतंय काय, भाग अर्जुन भाग, भाग तू भाग, अशी परिस्थिती. आणि इथे शेवटच्या मोमेंटला करण पाटीलनं आपल्या पायाची गती वाढवत खूप चांगली धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. आणि इथे पहा 7 बॉल मध्ये आता 11 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा, 11 धावा 7 चेंडू. काय घडणार आहे, 29 धावा धावफलकावरती. इथे मात्र गोलंदाजाचा एक पलटवार आपल्याला पाहायला का मिळेल का, मोठा फटका आला. परंतु आता इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल की विकेट की मोठा फटका, काय घडणार आहे या बॉलवरती. या मॅचचा भरपूर इम्पॉर्टंट हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही टीमसाठी. 7 मध्ये 11. थांबतोय, वेळ घेतोय. वेळ गेला तर जाऊ द्या, परंतु गोलंदाज सांगतो मला हा बॉल योग्य टप्प्यावरती हाताळायचा आहे. पुन्हा एकदा रनअप मध्ये येत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मध्ये 11. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. हलक्यात या बॉलला फक्त दिशा दिली. एक धाव देखील कंप्लीट होती आहे. आणि आता एकाच धाव्यावरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. षटक आता संपलंय. येणाऱ्या बॉल शिल्लक आहेत 6. आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. चला खानाव संघ निर्णय. खानाव टीम आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत कळवायचा डिसिजन पेंडिंग होतो. आणि खरं तर त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला. आणि मॅच संपल्यानंतर ब्राह्मण करवले संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. यानंतरचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर आज थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय, कारण ज्या पद्धतीने थोडंसं उशिरानं सामने चालू झाले होते, परंतु उद्याच्या दिवसामध्ये ठीक 5च्या दरम्यान सर्व संघाने खरं तर रिपोर्टिंग करायचं आहे. ज्या संघांचा पहिला सामना असणार. तर डे नाईट फॉर्मॅट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं आहे 1,11,111. 55,555 द्वितीय पारितोषिक, तृतीय, चतुर्थ आणि पंचम षष्टम पारितोषिक 25,555 आहेत. बेस्ट बॉलर बॅटर फिल्डरसाठी एक बायसायकल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी ही मालिकावीर. सहा बॉल विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. याच क्रीडांगणावरती 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेंड झालेल्यात. पाहूया आता काय घडत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतवा. ऋतिकचा हा बॉल समोरच्या दिशेला फटका अप्रतिम है. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं, गेंद हवा के संग मैदान के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं, और बाजू में लाए पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. काय फटका सजवलाय. 6 धाव्यांकरिता हा षटका तू ठोक डीजे. थँक्यू. समीकरण बदललं. 5 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. डॉट बॉल, विकेट घ्याव्या लागतील बॉलरला. यावेळेला फटका हवे त्या विकेट येईल का. हो, पकडला झेल. षटकारांचं प्रत्युत्तर विकेट न दिलंय. बॉलर सांगतोय की मी देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. आणि बॅट्समन बाद होतोय. 4 मध्ये आता 4 करायचे आहेत. येऊ द्या.
बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं दुःख झालं असेल, कारण षटकार जरूर आला परंतु तदनंतर विकेट गोलंदाजाचा पलटवार आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा डीजे मास्टर अतिशय मुवमेंटवरती त्याने हे गाणे वाजवलं. 4 बॉलमध्ये आता 4 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 4 धाबा. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून शांत दिमागानं या मॅचमध्ये खेळावं लागेल. हो, या वेळेला देखील हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. तिथे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. बॅक ऑफ पॉइंट रिझर्व्हमध्ये चांगली फिल्डिंग झाली. आणि इथे पहा 3 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज आहे. काय घडते या मॅचमध्ये, एका धावेसाठी आता संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू 3 धाबा. पाहूया करण पाटील या खेळाडूला सध्या आपण बघतोय, त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिला. 3 बॉल त्यानं फेस केल्यात. 8 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 3 बॉलमध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. हा गोलंदाज आजच्या रात्रीमध्ये खरं तर चमकेल का, पाहूया. ऋतिक भोईर तयार होतोय. ओ, यावेळेला फटका हवे त्या कॅच झाली तर मजा येईल. आणि कॅच झाली आहे, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 5. बॅट्समन बाद ठोक डीजे. शेवटच्या अंतिम टप्प्यात आता आपण येऊन पोहोचलेलो आहे. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 2 आणि धावा करायच्या आहेत. 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. हा मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं गरम करणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये, 2 बॉल 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. गोलंदाज पहा हार मानण्यास तयार नाहीये. पहिला बॉल वरती जरी षटकार आला असेल तरी सुद्धा मी कमबॅक करू शकतो हे सांगत असताना हा गोलंदाज अवघ्या 4 बॉलमध्ये फक्त त्याने 7 धावा खर्च केल्यात. 1 षटकार येऊन सुद्धा 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत. 2 बॉलमध्ये 3. या वेळेला फटका दमदार है. हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और यहाँ पे अडाया छक्का. आणि इथे पहा रनआउटची संधी आणि ती संधी उचलून धरली. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि बॅट्समन आता इथे पहा, बॅट्समन इथे मात्र बाद होतोय. पंच तिथे पहा, पंचांचा निर्णय आला, चेक केलं जाईल 6 धावा आहेत की नाही. तिथे मात्र चेक केलं जाणार. जरा खेळाडू प्लीज आपण आपल्या खेळाडू कक्षाचा वापर करायचा आणि तिथेच आपण जोपर्यंत मास संपत नाही तिथून कुठेही हलायचं नाही. चेक केलं जाईल. आमची टेक्निकल टीम डिसिजन पेंडिंग आहे. आता पहा आपल्या स्क्रीनवरती हा निर्णय येईल. या बॉलला कशा रीतीनं फील्ड केलं हे आता चेक केलं जाईल. येस, योग्यरित्या या बॉलला फिल्डरनं खऱ्या अर्थानं फील्ड केलेला आहे. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. मी पडणार, मी धडपडणार, मी लढणार, मी आज मात्र खेळणार. आपल्या गावाच्या नावासाठी का मी हे टी शर्ट परिधान केलंय गावाच्या नावाचं हे प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. आणि इथे पहा काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता समीकरण बदललं. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. पैसा वसूल मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलो की धडकन तेज करण्यावाला मुकाबला. पहा 1 चेंडू विजयासाठी 2 धाव्यांची गरज. काटे की टक्कर, रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज असताना फटका अप्रतिम आहे.
बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतात 4, येतोय विजयाचा चौकार। भीड़ में लगे तो उससे धक्का कहते हैं, गेंद हवा के बाहर जाए तो उसे यहाँ पे काय फटका आपल्याला पाहायला मिळाला। इथे जर का आपण बघितलं तर बाजी में लाए पलटवार तो उसे हुकुम का एक्का कहते हैं, आणि काय फटका आपल्याला पाहायला मिळाला। एक बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना हा विजयाचा चौकार आपण बघितलात आणि हा सामना जिंकलाय। अर्थातच जर का आपण बघितलं तर भोकरपाडा या संघाने हा सामना जिंकला। वेल प्लेड या मॅचचा मन ऑफ द मॅच। चला ब्राह्मण करवले संघ फिल्डिंग लावून घ्या आणि या मॅचचा मन ऑफ द मॅच आपण आता आमच्यापर्यंत पोचवूच। आपल्यापर्यंत या मॅचचा मन ऑफ द मॅच कोण आहे